ए गुरु 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 चकलं का काय हा थांब जाऊन मी जाऊन बघतो. ए गुरु गुरु याला धोका. ए ए उठे हे काय करता तुम्ही? ए अरे आम्हाला फक्त थोडी ऍडवाइस घ्यायची होती रे, त्यामुळे आम्ही आलो होतो. हा हा ए बस आता कळालं मला याचे सारी जिक्स काय एक्सपिरियन्स वाटतोय. बसा. आपला सिनियर आहे तो, तर त्याला रिस्पेक्ट द्या. काय प्रॉब्लेम? नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युअली ना आम्हाला थोडं पोरींबद्दल ऍडवाइस पाहिजे होती, त्यामुळे आम्ही इथं आलो. समजून घ्या 4 प्रकारच्या मुली असतात. बरं मला हे सांगा कुणाकुणाच्या चड्डीला भोक आहे? पहिल्या प्रकारची मुलगी तुमच्या बजेटच्या बाहेर आहे. तुम्ही सांगा तर चड्डी शिवून घेऊ. त्या मुलींना बॅडीज असं म्हणतात. त्या मुली पटवण्यासाठी तुमचा चेहरा चांगला आणि पैसा भरपूर लागतो. तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही. राहिली गोष्ट पैशाची, इतका पैसा खर्च करावा लागेल. खर्च करून करून तुमची इतकी फाटेल की ती शिवता बी येणार नाही. पण ते बाकीचे 3 प्रकार राहिले त्याचं काय? 2 नंबरच्या मुलीचं इतक्या जोरात ब्रेकअप झालेला असतं की तिला आता ह्या गोष्टींमध्ये पडायचं. तिसऱ्या प्रकारची मुलगी अशी असते तिला अभ्यासाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. आणि ते बाकीची एक शेवटची टाईप राहिली त्याचं काय? त्या तरी पटतं ना आम्हाला. त्या मुलींना फक्त मुलींमध्येच याच्यात काय आहे? समजलं? म्हणून तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारच्या मुलींच्या मागे लागा. आणि एका मुलीच्या मागे 1 महिन्याच्या वर लागायचं नाही, कारण ती तुम्हाला तिच्या चक्रव्यूहमध्ये हा कसला चक्रव्यूह आहे? फ्रेंड चक्रव्यूह. ज्या मुलीला प्रपोज कराल त्या मुलीच्या फ्रेंड सर्कल मधल्या दुसऱ्या मुलीला प्रपोज करा, कारण कुणाला सेकंड ऑप्शन बनवून राहिलेला आवडत नाही. चला आता निघा, माझी ओव्हर थिंकिंग करायची वेळ सुरू झाली. हो, आणि तुमचं कुणाचं काही झालं तर मला ट्रिपल राईस खाऊ. नक्की नक्की दादा. कसलं बुकड आहे? आवरत.